Cancer Healer Center, a new beginning. अमित शहांकडून महाराजांचा एकेरी उल्लेख करत अवमान, त्यांचा कडेलोट करा. मुख्यमंत्र्यांनी शहांवर गुन्हा दाखल करायला हवा. संजय राऊतांचं वक्तव्य. अमित शहा शिवभक्त म्हणून पवित्र भावनेनं रायगडावर आले होते. काही जण विपरीत घडवण्याच्या उद्देशानं मुद्दाम अपप्रचार करतात. संजय राऊतांच्या टीकेवर सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर. महायुतीमध्ये धुसफूस नाही, सारं काही खुशखुश आहे. शहांच्या भेटीवर शिंदेंची प्रतिक्रिया. शिंदेंनी अर्थ खात्याबाबत शहांकडे तक्रार केल्याच्या बातम्यांवर स्पष्टीकरण. एकनाथ शिंदेंची अमित शहांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर तासभर चर्चा. निधी वाटपाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. तुमच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. शहांकडूनही शिंदेंना सकारात्मक प्रतिसाद. पौर्णिमेला एकनाथ शिंदे ज्यांना भेटले त्यांनी काळजी घ्यावी. अमित शहांच्या भेटीवरून आदित्य ठाकरेंचा टोला. आपलं लक्ष बीएमसी. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर युटर्न घेणाऱ्यांना आणि यूज अँड थ्रो करणाऱ्यांना आता मुंबईकर फसणार नाहीत. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निषेध. मनसेचं फ्रस्ट्रेशन आता सगळ्यांना दिसतंय. गुणरत्न सदावर्तेंनी मनसेला डिवचलं तर मी कोणत्याही भाषेमध्ये बोलणार. सदावर्तेंचं वक्तव्य. कोरटकरला संरक्षण देणं चुकीचंच. सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहे. सुरक्षा असेल तर ती फडणवीस काढून घेतील. शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना सुरक्षा देण्याची गरज नाही. मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. काका, लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे काही चालत नाही. बारामतीमध्ये एका रस्त्याच्या कामाबाबत बोलताना अजित पवारांचं वक्तव्य. विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावणार का? रोहित पवारांचा गुलाबराव पाटलांना सवाल. विद्यार्थ्यांच्या फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांच्या गुणवत्ता सुधारा. रोहित पवारांचा सल्ला. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता. ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना मिळाल्यानंतर कायदेशीर कारवाई होणार. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची आत्महत्या. तळोजा जेलमध्ये पहाटे टॉवेलनं गळफास घेतल्याची माहिती. 3.5 महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या आरोपीचं टोकाचं पाऊल. जळगाव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट. गारपिटीमुळे अनेक भागातील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जुन्नर तालुक्यामधल्या अनेक गावांना अवकाळी पावसाचा फटका. अवकाळी पावसामुळे द्राक्ष, आंबा बागांचं मोठं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची मागणी. यंदा देशभरात सरासरीच्या 103% पाऊस पडण्याची शक्यता. खासगी हवामान संस्था स्कायमेटचा अंदाज जाहीर. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतामध्ये समाधानकारक पाऊस. मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार. पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा फक्त 31%वर. कडक उन्हाळा आणि जलद गतीनं होत असलेल्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा आटला. सागरी सुरक्षा दलाकडून उरणच्या पिरवाडी समुद्रात अडकलेल्या 4 पर्यटकांची सुटका. समुद्र किनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावरील खडकावर 4 तरुण अडकले होते. Cancer Healer Center, a new beginning.